नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. यापूर्वी मागील काही शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून आपण सासूरवासीन त्या काळामध्ये आपल्या मनातल्या वेदना कशा पद्धतीनं जात्याशी शेअर करत होती, जात्यावरती खुंटा आपल्या हातामध्ये धरून दळण दळत असताना कशा प्रकारे व्यक्त करत होती याच्या काही ओव्या मी आपल्या समोर ठेवल्या. आणि या जात्यावरती ज्या ओव्या म्हटल्या जात होत्या त्या ओव्यामधनं तिला माहेरच्या आईची आठवण होते आहे, किंवा ती आपल्या लेकीला देखील काही सल्ले तिथे त्या निमित्तानं देते. ती न म्हटलेलं मी मागच्या ओवीमध्ये सांगितलं की दुबाळा भरतार नको करूस हेळना, कपाळीचं कुंकू सोनं दिल्यानं मिळना. त्याच्या पुढे ती काय म्हणते बघा, सुखाला भरतार दुखाला माऊली, सुख वाट जीवा गार उमराची सावली. किती सुंदर आणि किती नेमका अर्थ या ओवीतनं ही बायलेख देताना दिसते. ती म्हणते की जेव्हा जेव्हा आयुष्यामध्ये सुख असतं त्या वेळेला, सुखाच्या वेळेला जर आपल्या सोबत कोण राहत असेल तर आपला भरतार म्हणजे पती असतो, परंतु दुःखाच्या प्रसंगाच्या वेळेला तो भरतार सोबतीला असेलच असं नाही, पण जिथे जिथे दुःख, जेव्हा जेव्हा दुःख तेव्हा तेव्हा सोबतीला जर कोण असेल तर दुखाला माऊली, दुःख झालं की आई मात्र आपल्याजवळ निश्चितपणे राहते, असं तिला आईचं महत्व निश्चितपणे लक्षात येतं. ते एवढंच नाही तर आपल्या भावाची आठवण करत असताना म्हणते, वाट चार वाट सरा नको दाऊर हुलूप, वाट चार वाट सरा नको दाऊर हुलूप, माझ्या भावाच्या घराला हाय सोन्याच कुलूप. वाटच्या वाटसराला म्हणते की फार हुशारकी दाखवू नको, मोठेपणा दाखवू नको, मी ही काही गरीबाच्या घरची नाही आहे, माझ्या भावाच्या घराला सुद्धा सोन्याचं कुलूप आहे. म्हणजे आपल्या माहेरच्या भावाचं मोठेपण ती या ओवीतनं व्यक्त करताना आपल्याला दिसते.